नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे ऐश्वर्या म्हणत असते, की तुम्हाला एवढेच जर पैसे हवे होते, तर माझ्याकडून उसने मागायचे ना, असं ती ऋषिकेश आणि जानकीला म्हणते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी म्हणजे तुला काय वाटतं, आम्ही तुझ्यासमोर हात पसरायचे, तुझ्यासमोर भीक मागायची आम्हाला या घरातून पैसे घेण्याचा अधिकार नाही आहे, असं म्हणायचं आहे का तुला? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, सारंग बघितलंस का तुझी बायको कसं बोलते ती? म्हणजे आत्तापर्यंत हा बिझनेस मी सांभाळला आणि आता हे सगळं तू स्वतःच्या नावावरती सगळं करून घेतलेस, ते फसवून करून घेतलेस. अगं, तू नानांना धक्का दिलास, त्यांना जिन्यावरून पाडलंस, त्यांच्या रूममध्ये साप सोडलास. एवढं करून तुझं पोट भरलं नाही, तर आता खोटं मृत्यूपत्र तयार केलंस तू. तुला काय वाटलं तू काय करतेस ते आम्हाला माहिती नाही आहे का? सगळं कळते आम्हाला. ही खोटी व्हील तू तयार करून घेतलेली आहेस आणि बरोबर सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने केली आहेस, कळतंय ना मला. तेव्हा ऐश्वर्या पुन्हा घाबरते. ती म्हणते, "बघा, बघा ऋषिकेश दादा कसं बोलताय, सारंग बघा तुम्ही. म्हणजे मी खोटं मृत्यूपत्र तयार केले असं म्हणायचं आहे त्यांना. तुम्हाला काय वाटतं सारंग, मी खोटं मृत्यूपत्र तयार करू शकते का? अहो, नानांचा आदेश आहे आणि मी फक्त नानांच्या आदेशाचा आदर करते, बाकी काही नाही. त्यांनी जरी सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावाने केले म्हणजे नक्कीच काहीतरी चांगला विचार केला असेल ना." तेव्हा इथे सारंग म्हणतो, "दादा हे बघ, तू उगाच आहे ना ऐश्वर्याला खोटारडी वगैरे म्हणू नकोस. मी तुझा खूप जास्त आदर करतो, पण तू उगाच असं काहीही बोलू नकोस. माझा ऐश्वर्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्या कधीही असं खोटं वागणार नाही, खोटं मृत्यूपत्र तयार करणार नाही आणि त्या असं का करतील? त्यांना काय कमी आहे?" तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, "सारंग, अरे आता तरी डोळे उघड. अरे बघ स्वतःच्या बायकोकडे. अरे तिचा खोटारडापणा जरा लक्षात घे. एवढा आंधळा विश्वास स्वतःच्या बायकोवरती ठेवू नकोस रे. तेवढी चांगली नाही आहे ही ऐश्वर्या." तेव्हा सारंग म्हणतो, "दादा गप्प बस. मी सांगतोय ना तुला, एक शब्दसुद्धा तोंडातून आता ऐश्वर्याच्या विरोधामध्ये काढू नकोस, नाहीतर मी विसरून जाईन की तू माझा मोठा भाऊ आहेस, कळलं ना?" तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "बघा आई बघा, या जानकी वहिनीने भावाभावांमध्ये भांडण चालू केले, भावाभावांमध्ये वाद निर्माण करून दिले. बघितलं जानकी वहिनी, आज तुमच्यामुळे हे दोन भाव जे एकमेकांवरती इतकं प्रेम करायचे, आज ते दोन भाव एकमेकांच्या विरोधात बोलत आहेत. हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झाले." तेव्हा इथे जानकी म्हणत असते, की "गप्प बस ऐश्वर्या, जरा गप्प बस. अगं किती बोलशील गं, किती खोटं बोलशील. प्रत्येक गोष्टीची काहीतरी सीमा असते, प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते आणि तू सगळ्या मर्यादा ओलांडून गेलीस गं." तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "मी खोटं बोलतेय, मी कशाला खोटं बोलू?" तेव्हा सुमित्रा म्हणते, "अगं गप्प बसा तुम्ही दोघीजणी. प्रत्येक गोष्टीला एक सीमा असते, पण तुम्ही दोघींनी ती सीमा कधीच ओलांडलेली आहे. काय बोलता, किती भांडता, या गोष्टीचा जरा तरी विचार करा. अगं काय बोलताय तुम्ही? आत्तापर्यंत नानांना बरं नव्हतं म्हणून मी त्यांना बाहेर घेऊन आले नाही, पण एकदाचं त्यांना आता बाहेर घेऊन येऊ दे आणि काय तो सोक्ष लागू दे एकदाचा. तुमच्या दोघींमुळे घरामध्ये अजून किती वाद होणार आहेत काय माहिती." तेव्हा इथे आजी म्हणते, "हे सगळं ह्या जानकीमुळे होतंय." "काय गं जानकी, किती तो आवाज घरामध्ये? अगं भांडणाचा आवाज नुसता अख्ख्या घरभर झाला आहे." तेव्हा आजी म्हणतात, "आणि सुमित्रा, ही जानकीच म्हणत होती ना, नाना एकदा का शुद्धीवरती आली की काय खरं काय खोटं ते सगळ्यांच्या समोर येईल म्हणून. मग आता नाना शुद्धीवरती आलेत ना, मग त्यांना विचारा ना, नेमकं त्यांना कोणी ढकललं आणि काय तो सोक्षमोक्ष एकदाचा लावून टाका ना. म्हणजे हे घरामध्ये जे काही वाद चालू आहेत ते तरी थांबतील आणि एकमेकींवरती हे जे काही आरोप चालू आहेत ते सुद्धा बंद होतील." तेव्हा जानकी म्हणते, "नाही आजी, खरंच नको. मी तुमची माफी मागते. हवं तर माझ्यामुळे आता भांडण या घरामध्ये होणार नाही. पण नानांना आता कुठे शुद्ध आले हो, लगेच कशाला आपण त्यांना त्रास द्यायचा. ऐश्वर्या बघितलंस ना, अगं तुझ्यामुळे हे सगळं होतं आहे. अगं किती भांडणं करशील गं, किती इथे वाद करशील. आता तुझ्यामुळे नानांना बाहेर आणायची वेळ आलेली आहे. पण मी सांगते ना, माझ्याकडून आता भांडण होणार नाही. नानांना अजून थोडं बरं वाटू दे, मग नाना स्वतःच्या तोंडाने कबूल करतील की त्यांना नेमकं कुणी ढकलले, पण आता उगीच त्रास नको." तेव्हा सुमित्रा म्हणते, "नाही अजिबात नाही. तू का जानकी थांबवतेस आता? आणि आता मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे. सारंग चल माझ्याबरोबर. आपण एक काम करूया, यांना बाहेरच घेऊन येऊ आणि मग त्यांना विचारू की त्यांना नेमकं कुणी ढकलले, कुणी धक्का दिलाय ते तरी आपल्याला कळेल." तेव्हा जानकी म्हणते, "नको आई, नको ना, भाऊजी नको. जरा नानांना आराम करू दे, आपण नंतर विचारूया ना." तरीसुद्धा सुमित्रा म्हणते, "सारंग चल, चल आपण घेऊन येऊ नानांना आणि आत्ताच्या आता काय खरं काय खोटं ते सगळं विचारून घेऊया."
तेव्हा इथे आता सारंग नानांना घेऊन बाहेर आलेला असतो. नानांची अवस्था पाहता इथे जानकीला खूपच जास्त वाईट वाटतं. जानकी आता नानांजवळ जाते आणि त्यांना विचारते की नाना तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला कसला त्रास तर होत नाही आहे ना, आणि प्लीज प्लीज आम्हाला माफ करा, तुम्हाला आमच्या भांडणामुळे असं बाहेर यावं लागलं, मला माफ करा अण्णा, पुन्हा असं होणार नाही. पण आता तुम्हाला जे प्रश्न विचारण्यात येणार आहेत ना नाना, प्लीज त्याची तुम्ही उत्तरं द्या, कारण सगळ्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे. तेव्हा इथे तुम्हाला त्रास होत नाही आहे ना याची खात्री करूनच तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तेव्हा ऐश्वर्या म्हणते जानकी वहिनी, नानांना तर त्रास होत नाही आहे, पण तुम्हाला त्रास होतो आहे का, म्हणून तुम्ही एवढ्या बसून तिथे विचारताय का नानांना, त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करताय. तेव्हा जानकी म्हणते ऐश्वर्या, मला हे सगळं करायची गरज नाही, कारण त्यांना धक्का नेमका कुणी दिला हे तुझ्या मनाला तू विचार, मी सांगायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे आता नाना जे काही सांगतील ना ते अंतिम असेल. त्याच्यामुळे आता नाना काय खरं काय खोटं हे सुद्धा सांगतील, आणि मग नानांना कुणी धक्का दिला हे कळल्यानंतर कोण या घरामध्ये राहील आणि कोण या घरामधून निघून जाईल, कोण आपली बॅग भरेल हे समजेलच गं. त्याच्यामुळे हा जास्त ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना तुझ्यामध्ये, तो जरा थांबव. तुला स्वतःलासुद्धा माहिती आहे हे सगळं नेमकं कुणी केलं इथे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते आता बघाच तुम्ही नाना कुणाकडे बोट करणार आहेत ते, आता तुझा खेळ संपला असं ऐश्वर्या मनामध्येच म्हणत असते. तेव्हा इथे ऐश्वर्याने आता नानांना धमकी दिलेली असते की ओवीला ती मारेल म्हणून. तेव्हा इथे नानांना आता विचारण्यात येत असतं. ऐश्वर्या म्हणते आई विचारा नानांना कुणी धक्का दिला त्यांना. तेव्हा सुमित्रा म्हणते अहो हे बघा, तुम्हाला अशा अवस्थेमध्ये आम्ही बाहेर घेऊन आलोत, पण आता आम्हाला हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की नेमका तुम्हाला धक्का कुणी दिला, तुम्ही जिन्यावरून कसे पडलात, तुम्ही पाय घसरून पडलात की तुम्हाला कुणीतरी ढकललं, आम्हाला काहीच माहिती नाही आहे. आणि इथे घरामध्ये त्या गोष्टीवरून या दोघींमध्ये रोज वाद होत आहेत की तू धक्का दिलास, ती म्हणते तू धक्का दिलास. त्याच्यामुळे आता तुमच्याकडूनच आता आम्हाला अंतिम निर्णय ऐकायचा आहे की नेमका जर तुम्हाला कुणीतरी धक्का दिला असेल तर ती व्यक्ती कोण होती ते आम्हाला कळू द्या. तेव्हा इथे आता तुमच्यावरतीच सगळ्यांचा विश्वास आहे, तेव्हा तुम्ही तोंडाने बोलू शकत नाही याची आम्हाला खात्री आहे, पण तुम्ही हातवारे तरी करू शकता ना. तेव्हा तुम्ही आता त्या व्यक्तीकडे बोट करून सांगा की तुम्हाला नेमकं त्या वेळेला कुणी ढकलले, कारण जेव्हा तुम्ही पडलात तेव्हा आम्ही घरातले तिथे दुसरे कुणीही नव्हतो, फक्त ऐश्वर्या आणि जानकी दोघीजणीच होत्या. त्याच्यामुळे आम्हाला कुणाला काहीच माहिती नाही आहे की सत्य परिस्थिती काय आहे, आणि या दोघींवरती माझा विश्वास नाही आहे. कोण खरं बोलतंय कोण खोटं हे सुद्धा मला कळत नाही आहे. तेव्हा आता तुम्हीच सांगा की तुम्हाला कोणी धक्का दिला. तेव्हा इथे नाना आता हळूवारपणे हात उचलतात आणि तो ऐश्वर्याच्या दिशेने करतात. तेव्हा इथे ऐश्वर्या आता खूपच जास्त घाबरते. ती म्हणते नाना खरं खरं सांगा, कुणी ढकललं तुम्हाला, सांगा नाना कुणी ढकललं, आणि तुमच्या लक्षात आहे ना, असं आता ऐश्वर्या म्हणते. लक्षात आहे ना असं विचारल्यानंतर ऐश्वर्या रात्री इथे नानांच्या रूममध्ये येऊन त्यांना धमकी देत असते की तुम्हाला आता उद्या सकाळी आई विचारतील, नाहीतर ती जानकी विचारेल की तुम्हाला कुणी धक्का दिला, मग तुम्ही लगेच माझ्याकडे बोट कराल ना, मला सगळं काही माहिती आहे, कुणाकडे बोट कराल तुम्ही नाना. तेव्हा नाना तिच्या दिशेनेच बोट दाखवतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते मला वाटलंच होतं, पण हे बोट आहे ना माझ्या दिशेने करायचं नाही, आणि जर उद्या सकाळी तुम्ही माझं नाव घेतलं तर हे बघा, तुम्हाला तुमच्या जीवाची पर्वा नाही आहे, जर तुम्ही मला मारलत ना तर मी तुम्हाला मारून टाकेन, पण तुम्हाला भीती नाही आहे ना तुम्हाला मारलं तरी, म्हणून मी बघा कुणाला इथे घेऊन आले. आणि तिने आता ओवीची व्हिडिओ खेळतानाची मोबाईलमध्ये केलेली असते आणि तिच्यावरती एक माणूस बंधून रोखून असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुम्ही एकदा का सांगितलंत ना, माझ्याकडे बोट दाखवलंत की मी तुम्हाला धक्का दिला, की तिकडे माझ्या माणसाने त्या आपल्या ओवीचा गेम केलाच म्हणून समजा, मग आता तुम्हीच बघा तुम्हाला काय हवं आहे ते, बरोबर की नाही, ओवी हवी आहे ना तुम्हाला. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते नाना काय म्हणालात तुम्ही, माझ्याकडे बोट दाखवताय तुम्ही, खरं खरं सांगा नाना, घाबरू नका, तुमच्या लक्षात आहे ना सगळं. तेव्हा इथे आता नानांना आठवतं की तिने ओवीला मारण्याची धमकी दिली होती. तेव्हा नाना आपल्या मनामध्ये म्हणतात की जानकी मला माफ कर, पण आता मला चुकीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. तेव्हा इथे आता सगळेजण विचारत असतात की नाना सांगा ना, खरं खरं सांगा, कुणालाही घाबरायची गरज नाही आहे तुम्हाला. तेव्हा इथे आता जानकी, ऋषिकेश, सारंग, त्यानंतर शर्वरी सगळेजणच इथे विचारत असतात की नाना सांगा, तुम्हाला नेमका धक्का कोणी दिला, त्या व्यक्तीकडे फक्त तुम्ही बोट दाखवा. तेव्हा इथे आता जानकीच्या दिशेने बोट दाखवलं जातं. जानकीच्या दिशेने बोट दाखवल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा सारंग म्हणतो वहिनी तू,
तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, बघितलं तुम्ही सगळ्यांनी, बघितलंत ना, आत्तापर्यंत मी जे काही सांगत होते सगळं तुम्हाला खोटं वाटत होतं. जानकी वहिनीनेच धक्का दिलाय. जानकी वहिनीच गेले होते ना, बरोबर की नाही धक्का द्यायला. त्यांच्याच हातामध्ये ती शॉल होती. तेव्हा इथे आता ऐश्वर्याने धमकी दिल्यामुळे आणि आता नानासाहेबांना इथे घाबरवल्यामुळे नानासाहेबांनी हा निर्णय बदलून आता जानकीकडे बोट दाखवलेलं असतं. पण ते कुणालाही कळत नाही की इथे जानकीने असं कधीच केलं नसेल. या गोष्टीवरची ज्यांचा विश्वास असतो त्यांचा विश्वाससुद्धा आता उडालेला असतो. तेव्हा इथे जानकी म्हणते, नाही मी असं काही नाही केले. तेव्हा इथे सारंग म्हणतो, वहिनी तू धक्का दिलास नानांना आणि उलट खोटंसुद्धा बोलत होतीस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, बघितलं तुम्ही आई, नानांनी सुद्धा जानकी वहिनीच्या दिशेने हात केला. मी तुम्हाला तेच तर सांगण्याचा प्रयत्न करते एवढा दिवस की जानकी वहिनीनेच ढकलले नानांना. त्यांच्याच हातामध्ये शॉल होती. तेव्हा इथे जानकी म्हणते, नाही काहीतरी कन्फ्युजन आहे, मी नाही धक्का दिलाय. नाना तुम्ही कन्फ्यूज झालात का? तुम्ही प्रश्न नीट ऐकलाय ना? अहो तुम्हाला धक्का दिलाय कुणी त्याच्याकडे बोट दाखवायचं आहे. तुम्ही माझ्याकडे बोट दाखवलं. नाना मी तुम्हाला नाही धक्का दिलाय. तुम्हाला माहिती आहे ना, आठवतंय ना, तुम्ही माझ्याजवळ बोलायला आला होतात आणि जेव्हा तुम्हाला ऐश्वर्याचा खरा चेहरा कळला तेव्हा तुम्ही सुमित्रा आईंना सगळं सत्य सांगायला येत होता आणि तेवढ्यातच तुम्ही जिन्यावरून उतरत असताना इथे ऐश्वर्या तुम्हाला थांबवत होती. पण तुम्ही तिचं काही ऐकलं नाही म्हणून तिने तुम्हाला धक्का दिला. बरोबर ना नाना? त्यावेळेला तिने माझ्या डोळ्यामध्ये माती टाकली होती. तेव्हा सुमित्रासुद्धा कन्फ्यूज होते की नक्की कुणाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू. तेव्हा नाना आपल्या मनामध्ये म्हणतात की जानकी मला हे सगळं मुद्दामून करावं लागलं कारण ही ऐश्वर्या आपल्या ओवीला मारेल म्हणून. पण मला माहिती आहे, मला खात्री आहे की एक ना एक दिवस खरं खोटं सगळं तुमच्यासमोर येईल आणि मग तुम्ही ह्या नानांना तुमच्या माफ कराल. मी हे सगळं केलं आहे ते तुमच्या तिघांच्या जीवासाठी केलेलं आहे. तेव्हा इथे जानकी आता खूप जास्त घाबरलेली असते. ऐश्वर्या आता तमाशा करते. ती म्हणते, बघा बघा ह्या भोळ्या बाबड्या चेहऱ्याच्या मागं एक इथे गुन्हेगार राहतो या घरामध्ये. चेहरा एवढा साधा भोळा आणि तुम्ही गुन्हेगार वृत्तीचे असाल, या गोष्टीवरती माझा विश्वास बसत नाही आहे. का केलं तुम्ही असं? अहो तुम्हाला जर पैसे हवे होते तर आईंकडून पैसे घ्यायचे ना, नाहीतर आमच्याकडून पैसे घ्यायचे. पण नानांना धक्का द्यायची काय गरज होती? मला माहिती आहे ना, ही सगळी प्रॉपर्टी नानांनी तुम्हाला सांगितलं की ते आमच्या नावावरती करणार आहेत म्हणून तुम्हाला राग आला. तुमच्या वाट्याला देवघर आलं ना म्हणून तुम्ही इन्सिक्युअर झालात आणि म्हणून तुम्ही नानांना धक्का दिलात आणि त्यांना खाली पाडलत, त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलात. तेव्हा जानकी म्हणते, नाही शर्वरी वंश, मी खरं सांगते तुम्हाला, मी काही केलेलं नाही आहे. हवं तर तुम्ही आता नानांच्या डोळ्यांकडे बघा, त्यांच्या डोळ्यात पाणी आहे. म्हणजे त्यांनी हा जो काही निर्णय घेतला आहे तो चुकीचा आहे. तेव्हा इथे त्यांना जो त्रास होतोय तो त्यामुळे होतोय. तेव्हा शर्वरी म्हणते, वहिनी काय तू बोलतेस? म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? नाना खोटं बोलतात असं म्हणायचं आहे तुला? आणि मग तुझ्यावरती मी विश्वास ठेवायचा का? मी आईला सांगितलं की जानकी वहिनी असं कधीच करू शकत नाही. मी सगळ्यांना सांगितलं, आजीला सांगितलं, सारंगला उडवून लावलं, पण शेवटपर्यंत तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि शेवटीला आता नानांवरती सुद्धा विश्वास ठेवू नको. त्यांनासुद्धा खोटं ठरव. असं वाटतंय का तुला? अजिबात असं करणार नाही. का तू नानांना धक्का दिला सांग ना तू. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, शर्वरी अगं काय बोलतेस तू? हे तुलासुद्धा असंच वाटतंय का की जानकीने धक्का दिला असेल? हे बघ मी तुला सांगतोय, तुमच्या मनामध्ये सगळ्यांच्या गैरसमज आहे. जानकी असं कधीच करू शकत नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते, पण ह्या वेळेला जानकीने हे सगळं केलं आहे. ऋषिकेश तू बघतोयस ना, अरे यांनी स्वतः जानकीच्या दिशेने बोट दाखवलं आहे ना, मग ते खोटं कसं काय बोलू शकतात? जे काही खरं आहे ते आता आमच्या सगळ्यांच्या समोर आलं आहे आणि खरं हेच आहे की जानकी आतापर्यंत खोटं बोलत होती, खोटं वावरत होती. तिनेच पैशांसाठी नानांना धक्का दिलाय आणि हे सत्य आता आम्हाला कळलं आहे. तेव्हा इथे जानकीला काय बोलावं आणि काय नाही काहीच कळत नाही, कारण तिच्यावरती आता खोटे आरोप झालेले असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे जानकी म्हणत असते, आई प्लीज प्लीज तुम्ही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा. मी खरं सांगते तुम्हाला, मी काही केलेलं नाही आहे, मी नानांना धक्का नाही दिला आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, जानकी खोटं बोलू नकोस. आता खरं काय खोटं काय सगळ्यांच्या समोर आलं ना, शहानिशा झाली ना. इथे नानांनी तुझ्या दिशेने बोट दाखवलं, याचा अर्थ तूच नानांना धक्का दिलायस आणि जिन्यावरून पाडलेस. तेव्हा इथे आता ती गयावया करत असते, माफी मागत असते. जानकी म्हणत असते, आई प्लीज प्लीज माझ्या बोलण्यावरती एकदा विश्वास ठेवा. तेव्हा सुमित्रा म्हणते, जा इथून, मला तुझं काही ऐकायचं नाही आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, चल चल जानकी चल, आता इथे थांबायचं नाही. तेव्हा जानकी म्हणते, अहो थांबा ना,
काहीतरी गैरसमज झाला आहे, मला दूर तर करू दे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, आता भानावरती ये. ज्या घरामध्ये माझ्या बायकोच्या बोलण्यावरती कुणाला विश्वास ठेवायचा नाही, माझ्या बायकोवरती यांचा विश्वास नाही, मग ते घरसुद्धा आपलं नाही आणि ती आपली माणसंसुद्धा नाही. आताच्या आता आपण हे घर सोडून जातोय. तेव्हा इथे जानकी आता जाता जाता घराच्या पाया पडत असते, आशीर्वाद घेत असते आणि नंतरला ऋषिकेश आता जानकीचा हात पकडतो, ओवीला सुद्धा उचलून घेतो आणि घरातून आता बाहेर पाऊल टाकतो. त्या तिघांनाही घर सोडून जाताना बघून सुमित्राला आणि इथे नानांना आपले अश्रू आता अनावर होतात. पण इथे ऋषिकेशने आता खूपच छान असा रागाच्या भरामध्ये पण टोकाचा निर्णय घेतलेला असतो.